माझ्याकडे आता वेळ फार कमी आहे. हा सकाळपर्यंत पंचधातूंचं कासव तयार करेल. त्या तळ्याकडे जाण्याआधी याला थांबवावं लागेल. हे मीच करू शकते. हे मलाच करावं लागेल. मीराने मला इथे यायला का सांगितलंस? इथे असं काय होणार आहे? मगाशी नर्मदा आत्या आली नसती तर इतकी चांगली संधी मिळाली होती मला अंबिकाशी बोलायची. तिच्याशी इतकं बोलायचं होतं. तिची माफी मागायची होती. एवढं सगळं मला ना काही कळतच नाही. माझी सगळी एनर्जी आणि माझी पॉवर आहे ना या ह्याच्यामध्ये जाणार. मी का विसरते सतत की मला कोणीच बघू शकत नाही, मला ऐकू शकत नाही. हा इथे काय करतोय? काय करू आता? आज जाऊन बघतो. आत कशाला जायचं? नाही नाही. अरे गुहेत जातोय की काय? माय गॉड. एक लक्षात ठेव मंजिरी, अहंकार कितीही सामर्थ्यवान असला ना तरी शेवटी त्याला पराभवच पत्करावा लागतो. रावण सामर्थ्यवान होता पण त्याचा अहंकारच त्याच्या विनाशाचं कारण ठरला. आणि तूही कितीही शक्तिशाली असलीस ना तरी तुझा अहंकारच तुझ्या विनाशाचं कारण ठरणार आहे. आता तुझ्या मदतीला कोणी येवो, कुठलाही आत्मा येवो, कुठलीही पाशवी शक्ती येवो, तरी हा विधी तू थांबवू शकणार नाहीस. हा विधी पूर्ण होणारच आणि तुझा अंतही होणार. ओम ह्रां ह्रीं क्लीं क्रौं क्रौं ओम फट स्वाहा.